अब बात करेंगे मुंबई के कुर्ला इलाके की, जहां के मीठी नदी के पास एक 23 वर्षीय अज्ञात पुरुष की तलाश मिलने से हड़कंप मच गया था। इस मामले में मुंबई क्राइम ब्रांच को बड़ी कामयाबी हाथ लगी है। पुलिस ने मामले की गुत्थी को सुलझाते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। दरअसल 5 जनवरी 2024 की शाम 7 बजे के आसपास कुर्ला MTNL जंक्शन के पास अज्ञात लाश मिलने की सूचना पुलिस को मिली थी। इसके बाद मौके पर पहुंची पुलिस ने पाया कि उक्त लाश साड़ी में लपेटकर किसी ने हत्या के बाद वहां फेंक दी है। इस मामले में पुलिस ने जांच के दौरान तकनीक का इस्तेमाल किया और अपने मुखबिरों की मदद से आरोपियों तक पहुंचने के लिए दिन रात एक-एक कर दिया। मुंबई क्राइम ब्रांच के DCP राज्य तिलक रोशन की यदि माने तो मृतक व्यक्ति के बारे में मुंबई के शिवाजी नगर पुलिस स्टेशन में 6 जनवरी के दिन गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई गई थी। जांच में पुलिस को यह पता चला कि अवैध संबंध के चलते इस हत्याकांड की वारदात को अंजाम दिया गया है, जिसके बाद पुलिस ने एक-एक कर तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया और उनसे हत्या में इस्तेमाल किया गया हथियार भी बरामद कर लिया। 5 तारीखला संध्याकाळी BKC मध्ये MTNL जंक्शन आहे तिथे जवळ मिठी नदीमध्ये ब्रिजच्या खाली एक अनोळखी बॉडी मिळाली होती। तर त्यामध्ये संशयित वाटलेले होते आणि ह्यामध्ये एक AD 2/24 कुर्ला पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते। AD दाखल झाल्यानंतर युनिट 5 ची टीमला असा त्यामध्ये संशय वाटले। आम्ही पण व्हिजिट केलेले होते आणि त्यामध्ये टीम फॉर्मेशन करून ते तांत्रिक विश्लेषण वगैरे चालू केले, CCTV वगैरे पाहणे। तसेच त्यामध्ये एक मिसिंग सगळे ठिकाणी नवीन मिसिंग काही दाखल झाले काय नेक्स्ट दिवशी आणि त्या पुढच्या दिवशी ते कंटिन्युअस चालू होते। तर त्यामध्ये एक 2 दिवसानंतर असा माहिती मिळाली की शिवाजीनगरला एक मिसिंग दाखल झालेले आहे। त्यामध्ये जे बॉडी आहे ते मैताचे जे बॉडी आहे ते असे सिमिलर तसा मिळते जुळते बॉडी आहे त्यांचे। त्यानंतर त्यांनी पुढे तपासामध्ये अजून चौकशी केले आणि असं निष्पन्न झाले की त्यांची त्याच दिवशी 4 आणि 5 मध्ये रात्रीमध्ये ते मर्डर झालेले होते आणि त्यांची बॉडीला आणून ते मिठी नदीला टाकण्यात आलेले होते। तर ह्यामध्ये 3 आरोपी आहे आणि जे 3 आरोपी आहे त्यांचे ऑटो चालकचे काम ते करतात आणि त्यामध्ये जे मेन एक्युज्ड आहे फर्स्ट आरोपी आहे त्यांच्याकडे ऑटो आहे 6-7 ऑटो आहे आणि ते भाडेवर देत होते। तर जे भाडेवर देत होते त्यामध्येच जे मयत आहे तो पण त्यांचे भाडेवर ऑटो चालवण्याचे काम करत होते आणि त्यांना जे मेन आरोपी आहे त्यांना असा संशय वाटले की जे मयत आहे त्यांचे मेन एक्युज्डचे पत्नीसोबत काही अफेअर आहे। त्यामुळे त्यांनी कट रचून आणि बाकी दोघांसोबत त्यांचे गला दाबून मर्डर केले आणि त्यानंतर बॉडीचे विल्हेवाट लावण्यासाठी ते मिठी नदीला आणून त्यांचे बॉडी टाकले। तर ह्यामध्ये युनिट 5 ची टीमने ते आता डिटेक्ट केलेले आहे आणि पुढे कुर्ला पोलीस स्टेशनला मर्डर दाखल करण्याचा प्रोसेस चालू आहे।